हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयावर इराणचा हल्ला, इराणच्या IRGCचा दावा। इस्रायल आणि इराण मधलं युद्ध पेटलं, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर, तर इराणकडून अमेरिकन तळांनाही केले लक्ष्य। हिजबुल्लाहनं उत्तर इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र, इस्रायलनं लक्ष्य गाठण्यापूर्वीच क्षेपणास्त्र पाडली। राज्यातील विविध जिल्ह्यातील पर्यटक, विद्यार्थी आणि कामासाठी गेलेले आखाती देशांमध्ये अडकलेल्यांच्या कुटुंबियांकडून सुटकेसाठी सरकारला साकडं। युद्धाचा महाराष्ट्रालाही मोठा फटका, शेतकरी, सर्वसामान्य आणि उद्योजकांनाही फटका बसण्याची शक्यता। इंधनासह जीवनावश्यक वस्तू आणि सुक्या मेव्याचे दर वाढण्याचे संकेत। महायुतीचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय, मुंबईतील घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा वाढवली। आता 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांवर कोणताही कर नाही। बोईसर तारापूर MIDCत पुन्हा गॅस गळती, MIDCतील भगरिया कंपनीत आगीनंतर गॅस गळती। बोईसर तारापूर MIDC मध्ये दुर्घटनांचं सत्र सुरूच। संत परंपरेत फक्त दासबोध हाच ग्रंथ, ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य, तर तुकोबारायांची गाथा हे संकलन, गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान, वारकरी संप्रदायात संतापाची लाट। कृषी घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयापाठोपाठ लोकायुक्तांकडूनही धनंजय मुंडेंना दिलासा। अंजली दमानी यांनी उच्च न्यायालय लोकायुक्तांकडे केली होती तक्रार। धुलीवंदनानिमित्तानं पुणे मेट्रोची सेवा उद्या काही तासांसाठी असणार बंद। मेट्रो सेवा उद्या सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार बंद। आणि राज्यात आज होळीचा उत्साह, तर कोकणात शिमगोत्सवाची धूम। नंदुरबारमध्ये पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि या बुलेटिनची सुरुवात आपण करूया युद्धाच्या बातमीनं। मध्य आशियात घनघोर असं युद्ध पेटलंय। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी ठार झाले। अमेरिका आणि इस्रायलनं याला प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन असं म्हटलं, म्हणजे शत्रू राष्ट्र कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतो अशा परिस्थितीत स्वसंरक्षणार्थ शत्रू राष्ट्रावर हल्ला करणं। मात्र खामेनींच्या मृत्यूमुळे इराण आता सुडानं पेटलाय। युद्धजन्य परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केलाय। आपण इराणच्या टार्गेटवर होतो असा दावा ट्रम्प यांनी केला। तर दुसरीकडे सुडानं पेटलेला इराण आक्रमक झालाय। इराणनं इस्रायलवर घातक हल्ले सुरू केलेत। विशेष म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या तेल अवीवमधल्या कार्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कडून या संदर्भात दावा करण्यात आलाय। इस्रायलने मात्र हा दावा फेटाळलाय। जगातले अशक्यातले अशक्य ऑपरेशन्स करून इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेनं जगाला कायम आश्चर्यचकित केलं, कोड्यात टाकलं। देशाच्या शत्रूला संपवण्यासाठी इम्पॉसिबल मिशन हाती घेतले आणि ते तडीत सुद्धा मोसादनं नेले। गेल्या काही वर्षात मोसादनं इराणला जे काही धक्के दिले त्यातून इराणचे अनेक अधिकारी,
शास्त्रज्ञ आणि बडे नेते यांना वेचून वेचून ठार केलं गेलं. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर निर्णायक हल्ला चढवलाय. मात्र इस्रायलच्या मोसादनं आधीपासूनच वेगवेगळ्या ऑपरेशनच्या माध्यमातून इस्रायलचं कंबरडं मोडलं. इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. मागील 2 दशकांपासून ही दोन्ही राष्ट्र वॉर आणि प्रॉक्सी वॉरमध्ये गुंतली आहेत. अणुशास्त्रज्ञांच्या हत्या, राजकीय नेत्यांवर निशाणा, सायबर हल्ले, गुप्त ऑपरेशन्सच्या माध्यमातून मोसादनं इराणच्या विरोधात अनेक कारवाया केल्या. मात्र याची सुरुवात कुठून आणि कशी झाली त्यावर एक नजर टाकूया. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणनं इस्रायलला शत्रू राष्ट्र घोषित केलं. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कायम सुप्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचं मुख्य कारण होता तो इराणचा अणु कार्यक्रम. इराण अण्वस्त्र सिद्ध झाला तर त्याची सर्वात मोठी भीती आणि धोका इस्रायलला होता. त्यामुळे इस्रायलनं इराणच्या अणुप्रकल्पाच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. 2010 ते 2022 या 10 वर्षात इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांवर टार्गेटेड हल्ले करण्यात आले. इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित किमान 11 प्रमुख वैज्ञानिकांना ठार करण्यात आलं. त्यात मसूद अली मोहम्मदी, माजिद शहरियारी, मोस्तफा अहमदी रोशन आणि मोहसिन फखरीजादेह यांचा समावेश आहे. या हल्ल्यांची इस्रायलनं अधिकृत कबुली कधीच दिली नाही. मात्र हे सर्व हल्ले आणि हत्या यामागे मोसाद असल्याचा आरोप इराणनं अनेकदा केला. जो इस्रायलचं दुसरं लक्ष असतं त्यांचे अणुसंशोधन करणारे शास्त्रज्ञ. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत जी इराणची क्षमता वाढवत आहेत अणुबॉम्ब तयार करण्याची. तर त्यांना मारलं तर ज्याच्यामुळे जे अणुसंशोधन आहे ते मागे पडेल म्हणून अनेक वेळा शास्त्रज्ञांना सुद्धा मोसादनी ट्रॅक केलेलं आहे. अणुशास्त्रज्ञच नव्हे तर इराणचे अनेक नेते संशयास्पद रीतीनं मृत्युमुखी पडले. 19 मे 2024 रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचा मृत्यू झाला. अझरबैजानच्या सीमेजवळ असलेल्या या दुर्गम डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळलं. त्या अपघातात इब्राहिम राईसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर आणि 7 अधिकारी ठार झाले. या अपघाताचं कारण सुरुवातीला दाट धुकं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र अपघातामागे मोसादचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. इराणचे आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त नेते ठार झाले. त्यामुळे इराणमध्ये नेते आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या कशामुळे होते हा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर असं आहे की मोसादनं इराणमध्ये सिक्रेट एजंट्सचं नेटवर्क तयार केलंय, जिथं मोसादचे तब्बल 40 सेल्स ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्या मदतीनं सर्व ऑपरेशन्स यशस्वी केली जातात. या सिक्रेट एजंट्सच्या नेटवर्कच्या जोरावर मोसादनं 2010 मध्ये स्टक्सनेट या सायबर हल्ल्यातून इराणच्या अणु कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. तर 2018 मध्ये इस्रायलनं तेहरानमधून अनेक गुप्त दस्तऐवज मिळवून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा पर्दाफाश केला. अणु कार्यक्रम, गुप्त ऑपरेशन्स आणि प्रॉक्सी वॉर यामुळे मिडल ईस्टमधील समीकरणं सातत्यानं बदलत आहेत. ही बदलणारी समीकरणच कोणाची सरशी होईल आणि कोण पराभूत होईल हे ठरवणार आहेत. हमास ज्यांनी तो दहशतवादी हल्ला केला होता 7 ऑक्टोबरला त्याचं फंडिंग पूर्णपणे इराण करतं. हिजबुल्ला जो गट काम करतो लेबनॉनमधून त्याचं फंडिंगसुद्धा इराण करतं. आणि याच्याशिवाय हुथी जे येमेनमधून फायर करतात त्याचंसुद्धा फंडिंग जे आहे ते इराण करतो. या सगळ्यांचं लक्ष हे सारखं इस्रायलवरती असतं. तर त्याच्यामुळे जर या गटांना त्यांची कंबर तोडायची असेल तर यांच्या नेतृत्वाला मारणं हे महत्त्वाचं आहे.
इराणकडूनही इस्रायलवर हल्ले करण्यासाठी हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेची मदत घेतली जाते. लेबनॉनमध्ये कार्यरत असलेला हा सशस्त्र गट इस्रायलसाठी मोठा धोका मानला जातो. त्यामुळे इस्रायलनं 27 सप्टेंबर 2024 रोजी बैरूतमध्ये एअर स्ट्राईक करून हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला ठार केलं होतं. इतकंच नाही तर लेबनॉन, सिरियात थेट हल्ले करून इस्रायलनं हिजबुल्लासह अनेक कमांडर्सना संपवलं. इतकंच नाही तर 17 आणि 18 सप्टेंबर 2024 रोजी लेबनॉनमध्ये पेजरचे अनेक स्फोट घडून आणण्यात आले. लेबनॉनमधील हिजबुल्लाचे सदस्य आणि त्यांचं नेटवर्क यावर थेट हल्ला चढवण्यात आला. त्याची माहिती काढून तो कुठे राहतो, काय करतो, त्याचे नातेवाईक कोण आहे याची सगळी माहिती काढून असं त्यांनी एकेका अणुशास्त्रज्ञाला एकेका वेळेला संपवलं. एकाच वेळेला सगळे संपले नाहीत. दे हॅव ए सिस्टीम ऑफ टार्गेटिंग इंडिव्हिज्युअल्स टर्न बाय टर्न. तर तसं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे करणं सोपं असतं आणि आतनं जर तुम्हाला माहिती मिळाली तर ते फार लवकर होतं. मोसादनं इराणमध्ये केलेल्या गुप्त ऑपरेशनची संख्या 50 पेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या हल्ल्यांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही, कारण ते गुप्त असतात आणि सरकारकडून त्याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक केली जात नाही. एकंदरीतच गुप्त माहिती, नेटवर्क, धाडसी ऑपरेशन्स आणि सायबर वॉरच्या जोरावर मोसादनं त्यांच्या शत्रूंना अक्षरशः जेरीस आणलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.